मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची रात्री उशिरा बैठक झाल्याचे कळतंय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये खलबत झाली। कॅबिनेटमधील वादानंतर ही खलबत झाली आहे। जागा वाटपावर सुद्धा चर्चेची शक्यता वर्तवली जाते। 2 तासाहून अधिक काळ ही बैठक चालली अशी माहिती पुढे येते। अनेक विषयांवरती या दरम्यान चर्चा झाल्याची माहिती सध्या हाती लागलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये रात्री उशिरा झालेली ही बैठक आहे। जवळपास 2 तास बैठक झाल्याचं कळतंय। काय नेमके मुद्दे प्रामुख्याने पुढे येत आहेत? गुरु सुमारे 2 तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक झाली आणि मध्यरात्री ही बैठक झाल्याची माहिती मिळते। याच्यामधला प्रमुख मुद्दा हा जे प्रमुख राजकीय 3 सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये असलेला विसंवाद, त्यांच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद आणि त्याच्यामुळे महायुतीच्या वाढत असलेल्या अडचणी या विषयावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर जागा वाटप असेल किंवा समन्वयाचा विषय असेल असे अनेक विषय जो आहे तो चर्चेचा भाग होते। मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं अनेक वेळा मंत्र्यांमधला विसंवाद जो आहे तो पुढे येतो आणि त्याच्यावरूनच नंतर मग राजकीय चर्चा रंगतात। कारण विशेषतः एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्या नेत्यांमध्ये कुठेतरी मंत्र्यांमध्ये कुठल्या तरी विषयावर जो वाद होतात, चर्चा होते, तुतुमैमे होते आणि त्याची चर्चा नंतर बाहेर होते। या सगळ्या गोष्टींवरती काय तोडगा काढता येईल, हा समन्वय कसा साधता येईल, मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी दालनामध्ये अशा पद्धतीचे वाद कसे सोडवता येतील यावरती भर देणार असल्याची माहिती त्याच्यातून मिळते। दुसरा मुद्दा जागा वाटपाचा। जागा वाटप हे लवकरात लवकर घोषित करावं अशी कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं नेत्यांकडनं मागणी वाढते, एक प्रेशर वाढते। त्यामुळे याच्यावरती कसा तोडगा काढायचा, फॉर्म्युले वेगवेगळे समोर येत आहेत, सर्वेचे रिपोर्ट समोर येत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना संभ्रमावस्था निर्माण होते। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायच्या आधी कशा पद्धतीने जागा वाटप किंवा त्या बाबतीतली माहिती जाहीर करायची आणि कशा पद्धतीने हा विषय हाताळायचा यावर चर्चा झाल्याचं सुद्धा समजतं। बरोबर, तर विविध विषय आहेत, विविध मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे येते। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।